भैया सध्या काही तासावर मतदान आलेलं आहे. जनतेच्या कुठे काय गेले भावना दीपक? आहेत आणि कशा प्रकारचा प्रचार आपला चालू आहे? आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं केंद्रातलं सरकार यांनी जो विकासाचं धोरण घेतलेलं आहे तेच महाराष्ट्र शासनाचं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं विकासाची भूमिका आणि त्यांनी लातूरमध्ये आल्यानंतर लातूरसाठी असलेलं विजन या सर्व गोष्टी घेऊन आम्ही जनतेसमोर जातोय. विकसित लातूर करण्यासाठी विकसित या भागातील वेगवेगळे जे काही प्रश्न असतील या प्रश्नाला जसं पिण्याच्या पाण्याचा आहे, ट्रॅफिकचा आहे, या सर्व प्रश्नाचं उत्तर म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे आणि हे आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. लोकांचा चांगला उत्साह देखील आम्हाला पाहायला मिळतोय. जी सर्वसामान्य जनता आहे ही लातूरची जनता यावेळेस विकासाला मतदान करणार आहेत. कोणत्याही भावनिक आव्हानाला लातूरची जनता भी घालणार नाही आणि मी आपल्याला विश्वास देतो की तळागाळामध्ये शेवटच्या माणसापर्यंत भारतीय जनता पार्टी पोहोचलेली आहे. सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये ही भारतीय जनता पार्टी आहे हा निर्णय झालेला आहे. हा मी लोकांच्या मनामध्ये दिसून आला. भैया प्रभाग 18 मध्ये आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण सुद्धा झालेली आहे, पैसे वाटप केल्याच्या आरोपावर. हे बघा ज्यांची निवडून येण्याच्या पूर्वीच अशी पद्धतीची वागणूक राहते. आपण जर पाहिलं की ज्या व्यक्तीने मारहाण केली 2017 मध्ये देखील त्याच माणसाने आमच्या एका महिला भगिनी आमची उमेदवार होती, आमची भगिनी जी उमेदवार होती त्यांच्यावर चहा फेकला होता आणि असं कृत्य केल्यामुळे त्यांना 3,500 मतांनी त्यांचा पराभव झाला. आज ज्या माणसाने मारहाण केली आहे तोच माणूस आहे आणि परत त्यांनी असे कृत्य केलेलं आहे. त्यामुळे गेल्या वेळेस आमचे जे 3,500 तिथं सीट आली होती यावेळेस आम्ही 5,000 येईल. कारण लोकांना अशा प्रकारचं कृत्य आवडत नाही. आपण मतदान मागायला जातात तर लोकशाहीने मतदान मागायला पाहिजे. विनम्रतेने तुमचं विजन द्या आणि मग तुम्ही पुढे जावा. परत त्यांचा पराभव दिसतोय असं म्हणून करतायत. नाही चिडचिड करणं, दिवा विजायच्या आधी जे फडफड करणं म्हणतात, हा फडफड करणं हे राहू शकतं. अवघ्या 2 दिवसावर मतदान जनतेला काय वाटतं? माझी आपल्या माध्यमातून जनतेला एवढीच विनंती असेल की आपण विकसित लातूरसाठी मतदान करा, लातूरच्या विकासासाठी मतदान करा. या निवडणुकीच्या निकालानंतर केंद्र सरकार तर बदलणार नाही किंवा राज्य सरकार बदलणार नाही, पण जे काही बदलायचं आहे ते लातूरमध्ये एक चांगलं सुशासन आणि केंद्र आणि राज्य सरकाराची विकासाची गंगा लातूरमध्ये आणण्यासाठी सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हाच्या समोर बटन दाबून सर्व 70 उमेदवारांना आशीर्वाद द्यावा. भैया विरोधक आपल्यावर आरोप केले जातात की भारतीय जनता पार्टी दहशत माजवण्याचं काम करत आहे. त्याबद्दल काय? हे बघा आम्ही कुणाला मारहाण केली नाही, आम्ही कुणाला ब्रश शब्दाने बोलवलं नाही. आम्ही विनम्रतेने हात जोडूनच आम्ही जनतेच्या समोर चाललोय. मारहाण करणं किंवा लोकांना दाबणं, उगाचच काहीतरी स्टंटबाजी करणं हे त्यांचं काँग्रेसकडनं चाललंय. माझं म्हणणं आहे की हे अशा पद्धतीचं वागणं हे बरोबर नाहीये. त्यांनी व्यवस्थित लोकशाही पद्धतीने जनतेसमोर जावं. मला खरंच आश्चर्य वाटतं. तुम्ही बघितलं असेल 17 वर्षामध्ये आम्ही देशमुखांना चिडलेलं किती चिड करायला लागले, रागवायला लागले, बोलायला लागले. हे आता साहजिक आहे, समजू शकतो त्याच्या मागचे कारण. पण मला असं वाटतं की लोकशाहीने सर्वांनी मतदान मागावं. आपल्या निष्ठावंत पक्षाने एक स्वतंत्र पॅनल निर्माण केले, त्याचा काय परिणाम पडेल मतदारांवर? नाही असं काही नसतं. निष्ठावंत हे बघा जो पक्षाच्या विरोधात जातो तो बंडखोर असतो. त्याला निष्ठावंत हा असा शब्द देऊन उगाचच काहीतरी बुद्धिभेद करण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत. भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे की आम्ही ज्या एजेंड्यावर काम करतो, देश प्रथम, मग पक्ष आणि नंतर व्यक्ती. ज्या लोकांनी जो फॉर्म भरलेला आहे हा व्यक्ती स्वार्थातून भरलेला फॉर्म आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे आपल्या माध्यमातून सांगतो हे व्यक्ती स्वार्थ आहे. हे कोणतंही निष्ठा आणि हे नाही. निष्ठावान जे होते ते आमच्या सोबत आहेत. अनेक जणांनी जवळपास 100 लोकांनी फॉर्म विड्रॉ केला, 120 लोकांनी. हे निष्ठावंत आहेत. ज्यांनी पक्षाचा आदेश मानला हे निष्ठावंत आहेत. आपले प्रदेश अध्यक्ष लातूर दौऱ्यावर असताना जे वक्तव्य केलं विलासराव देशमुख साहेबांची आठवण कामाच्या माध्यमातून पुसली जाईल. नाही मी आपल्याला नाही मी आपल्याला आवर्जून सांगतो त्या विषयाच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सविस्तर माहिती दिलेली आहे आणि ज्यावेळेस एखादी गोष्ट भावना व्यक्त करत असताना ती भावनाचं त्यांच्याकडनं शब्द रचना ती चुकीची गेली आणि त्या शब्दाच्या बाबतीमध्ये त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. निश्चितपणे नाराजगी व्यक्त जर आपण जसं म्हणतात नाराजगी व्यक्त होत असं व्हायला पाहिजे का? त्या वक्तव्यावर त्या व्यक्तीने दिलगिरी व्यक्त केलेली आहे. पण काँग्रेसवाले ज्या पद्धतीने त्याला
फक्त निवडणुकीचा मुद्दा त्यांनी त्याला न बनवता त्यांनी विकासाचा मुद्दा देखील बनवायला पाहिजे. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी जो विकासाचा वारसा निर्माण केला होता, इथले स्थानिकचे आमदार अमित भैया देशमुख यांनी ह्या विकासाचा वारसा जो साहेबांनी दिला होता त्याला थांबवण्याचं काम केलेलं आहे. आणि ही खरं तर स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या बाबतीमध्ये सांगत असताना अमित देशमुखांनीच स्वतःचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे की हा जो विकासाचा वारसा आहे तो खऱ्या अर्थाने त्यांनी पुढे घेऊन चाललेत का नाही. साहेबांची आठवण म्हटल्यावर आपल्याला माहिती आहे, कोणत्याही सर्वसामान्य माणसाच्या खांद्यावर हात टाकणे, त्याला सोबत घेऊन जाणे, त्याचे कामं करून देणे, ह्याच्यातला एकही गुण त्यांच्यामध्ये दिसून येत नाही. त्यामुळे यावेळी जनता त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असं म्हणतात की लातूरमध्ये किंगमेकर आम्हीच होतो. मला माहित नाही त्यांनी काय बोलले, मी हे ऐकले देखील नाहीये. किंगमेकर ही कोणी एक व्यक्ती ठरवत नसतो, जनता ठरवत असते की कोण किंगमेकर असणार आहे. आणि लातूरच्या जनतेच्या मनामध्ये निश्चितपणे ठरलेलं आहे की ह्या वेळेस त्यांनी भारतीय जनता पार्टीला सरकारमध्ये बसवायचं.